नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SYBAच्या प्रकाशन व्यवहार आणि संपादन या पेपरमध्ये आपण जवळजवळ आता शेवटाकडे आलेलो आहोत. जो अभ्यासक्रमाला 2 घटक आहेत त्यातला दुसऱ्या घटकावर आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बराचसा विचार केलेला आहे. तर या मुद्रित शोधन घटक 2 मध्ये आपण पाठीमागच्या तासाला जवळजवळ जे काही मुद्रित शोधनाच्या खुणा आहेत, विरामचिन्ह आहेत, अवतरणे आहेत, काही संक्षेप आहे, काही चित्ररेखाटन योजना असेल, काही या ठिकाणी मजकुराची मांडणी असेल, या टॉपिकवर बराचसा आपण विचार केलेला आहे. पुस्तकाचे दर्शनी रूप आणि आकार यावर सुद्धा आपण मागच्या तासाला विचार केलेला आहे. आता आपल्याला या ठिकाणी संदर्भ ग्रंथ सूची म्हणजे जेव्हा एखादी साहित्यकृती किंवा एखादा ग्रंथ निर्माण होत असताना त्या ग्रंथाचं रूप कसं असावं, त्या ग्रंथाची मांडणी बांधणी आकार कसा असावा, पुस्तकाचं दर्शनी स्वरूप कसं असावं, आतील जे काही विविध फॉन्टचा वापर आहे ते फॉन्ट कसे असावेत याविषयी बराचसा विचार केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आता संदर्भ ग्रंथ सूची याच्यावर थोडक्यात विचार करावायचा आहे. आता पुस्तकाचा शेवटचा भाग म्हणजेच काय असतं तर संदर्भ ग्रंथ सूची असतो. आता शब्दसूची असेल, नामसूची असेल किंवा पारिभाषिक शब्द असतील, असे जे काय सूची वाङ्मय आहेत, ही सूची वाङ्मय आणि परिशिष्ट म्हणजे एकंदरीत या 3 घटकांचा या साहित्यकृतीच्या किंवा या ग्रंथाच्या शेवटी हा विचार केला जातो. मग संदर्भ ग्रंथ सूची ही या पुस्तकाच्या म्हणजे अर्थात कथा, कादंबरी, कविता, नाटक याला काय संदर्भ ग्रंथ सूचीची आवश्यकता नसते. पण एखादा संशोधनार्थ प्रबंध, शोध निबंध किंवा एखादा विज्ञान ग्रंथपर शास्त्रीय ग्रंथ असेल तर त्याला संदर्भ ग्रंथ सूची येईल. आणि जो काही लेखकांनी साहित्यामध्ये वेगवेगळ्या पुस्तकांची सूची दिलेली आहे ती सूची या ग्रंथाच्या शेवटी येते. आणि परिशिष्ट जे काय शेवटी जोडली जातात ती परिशिष्ट शेवटी असतात. ती एकंदरीत काय आहेत याचा आपल्याला या ठिकाणी म्हणजे विचार करायचा आहे. आता या ठिकाणी त्या पानावर मग प्रकरणाच्या शेवटी दिल्या गेलेल्या ज्या काही संदर्भ सूची आहेत त्या संदर्भ सूचीचा जो काही साधनविषयक सर्व माहिती पुरवण्याचा हेतू असतो. आणि तळटीपातील नोंदीमध्ये जे काही चालणारे संक्षेप आहेत ते संक्षेप संदर्भ ग्रंथ सूचीमध्ये चालत नाहीत. तर संदर्भ ग्रंथ सूचित ग्रंथासाठी या वापरलेल्या संदर्भातील ग्रंथाची नावं असतात किंवा आकार विल्ल्यानुसार ती येत असतात. एकाच ग्रंथामधून एकाहून अधिक ग्रंथाची नोंद या आकार विल्लानुसार आपल्याला या ठिकाणी देता येते. आणि संदर्भ ग्रंथ जे काय आहेत ते सूचित ग्रंथ असतील, त्याचा लेखक असेल किंवा संपादक असेल याची नोंद या ठिकाणी करत असताना सुरुवातीला आपण काय केलं पाहिजे तर आडनावानं सुरुवात केली पाहिजे. अर्थात आता जर आपण या ठिकाणी म्हटलं ग.दि. माडगूळकर जर असा लेखकाचं किंवा रेफरन्स संदर्भांचं नाव जर असेल तर सुरुवातीला आपण आडनावानं सुरुवात केली पाहिजे. माडगूळकर वगैरे वगैरे म्हणजे अशी ही आडनावानं सुरुवात या ठिकाणी संदर्भ ग्रंथ देत असताना ही केली जाते. म्हणजे ज्या काही तळटीपा मध्ये सुद्धा लेखकाच्या आद्याक्षरांनी तळटीपामध्ये नोंद केली जाते. आणि काही ठिकाणी म्हणजे संदर्भ ग्रंथ सूची देत असताना आडनावाप्रमाणे या ठिकाणी सूची दिली जाते. मग त्या ठिकाणी त्यांची जी वेगवेगळी पदं असतील, डॉक्टर असेल, प्राध्यापक असतील वगैरे वगैरे, ही पदं काढून टाकली जातात आणि डायरेक्ट आडनाव या ठिकाणी लिहिलं जातं. आणि मग संपादक असेल तर कंसामध्ये संपादक येईल किंवा प्रकाशन विश्व कुठली संस्था असेल त्या प्रकाशन संस्थेचं नाव येईल किंवा ती पहिली आवृत्ती, दुसरी आवृत्ती, तिसरी आवृत्ती, चौथी आवृत्ती वगैरे, म्हणजे ती कधी पहिली आवृत्ती निर्माण झाली, 2008 असेल, 19 असेल किंवा आणखी 19-20 कोणतंही इसवी सन असेल तर ते देणं गरजेचं आहे. शिवाय जे काय प्रकाशन असेल ते समजा आता मौज प्रकाशन मुंबई किंवा राजहंस प्रकाशन पुणे वगैरे असा उल्लेख आपल्याला या ठिकाणी संदर्भ ग्रंथामध्ये सगळ्यात शेवटी या साहित्यकृतीच्या किंवा या ग्रंथाच्या सगळ्यात शेवटी ही सूची देता येते. आता साधारणतः
संदर्भ सूचित लेखक असतील, संपादकाचं नाव असतील, प्राध्यापक वगैरे या पदव्या यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्या लावल्या जात नाहीत. संदर्भ सूचीतील जी काय माहिती ती विशेषतः हस्तलिखित दुर्मिळ साधनांच्या बाबतीमध्ये तपशीलवार माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची असते. म्हणजे खाजगी संग्रहातील हस्तलिख्यांचा बाळांग असणं या ठिकाणी संभवत नाही. तर अशावेळी संपूर्ण वर्णन या ठिकाणी आपल्याला द्यावं लागतं. या ग्रंथामध्ये पुढच्यांना मार्गदर्शक ठरावं आणि यासाठी संदर्भ सूचीतील साधनांचं स्थूल स्वरूप उपयुक्ता याचं महत्त्व त्या ठिकाणी नोंदलं जातं. आता सामाजिक विज्ञानविषयक ग्रंथामध्ये संदर्भ साधनांची नोंद करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती त्या क्षेत्रातील संस्थांनी रूढ केलेल्या दिसतात. त्यानुसार लेखकांनी संदर्भ सूचीतील नोंदी आपले ग्रंथक्षेत्र पाहून करावायचे असतात. तसेच संपादकाने त्या तपासून घ्यायच्या असतात किंवा ते तपासून घेणं हे गरजेचं असतं. आता जर आपण विचार केला तर आता संगणक युग आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे. अशा महाजालामध्ये ग्रंथ असेल, नियतकालिक असेल, यांचे विविध रूपातील संदर्भसाठी आज या महाजालावर किंवा इंटरनेटवर उपलब्ध आहेत. मग त्याचा संदर्भ जर घेतला असेल तर या ठिकाणी संदर्भ सूची, संदर्भ ग्रंथ म्हणजे असा उल्लेख या ठिकाणी म्हणजे देण्याच्या पद्धतीप्रमाणेच लेखकाचं सुद्धा नाव किंवा संपादकाचं नाव, ग्रंथाचं नाव, त्याचं शीर्षक वगैरेंचा उल्लेख केला जातो. मात्र हे संकेतस्थळावरून जर घेतलं असेल तर त्या संकेतस्थळाचा पत्ता, वेबसाईट वगैरे वगैरे या गोष्टी आपल्याला द्याव्या लागतात. म्हणून ते देत असताना अचूकता, काटेकोरपणा हा सांभाळला जातो आणि मगच अशा संगणकीय पद्धतीला किंवा संगणकीय भाषेमध्ये आपल्याला या ठिकाणी URL असं त्याला म्हटलं जातं. URL अशी ही या ठिकाणी म्हणण्याची एकंदरीत पद्धती आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणजे युनिव्हर्सल किंवा युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर असं याचं लॉंग फॉर्म आपल्याला सांगता येईल. आता या ठिकाणी जर काही महाजालावरून किंवा इंटरनेटवरून जर काही आपण बरीचशी माहिती संशोधनात किंवा काही रेफरन्स जर आपण शोधले असतील तर त्या ठिकाणी अशी ही एक पद्धत आपल्याला या महाजालावर किंवा इंटरनेटवर दिसते. म्हणजे याचासुद्धा आपण या ठिकाणी काय करतो, उपयोग करतो किंवा रेफरन्स म्हणून त्याचा वापर करतो. याला प्रोटोकॉल म्हणजेच पूर्ण विस्तार याचा जर पाहायचा असेल तर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर असं याला या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणून याद्वारे सुद्धा आपण काय करतो तर या संगणकीय पत्त्यामध्ये हे असे वेगवेगळे भाग असतात आणि ह्या असे वेगवेगळ्या भागांचा संदर्भ हे आपल्याला या ठिकाणी द्यावा लागतो. आता उदाहरणार्थ www bookganga.com म्हणजे बहुतांश या ठिकाणी अनेक संदर्भ आपल्याला मराठीतील किंवा इतर विषयातील जे काही रेफरन्स असतील ते bookganga.com आपल्याला सापडतील. म्हणजे या संकेतस्थळाचा जर आपल्याला वापर करायचा असेल तर असा संकेतस्थळ आपल्याला संदर्भ ग्रंथामध्ये देणं हे गरजेचं आहे. म्हणजे याला होस्ट नेम असं म्हटलं जातं. म्हणजे हे रेफरन्स आपण महाजालावरून आपण घेऊ शकतो किंवा ते पाहू शकतात आणि अशा या संदर्भ ग्रंथाचा उपयोग जे काही नवीन संशोधक विद्यार्थी आहेत जे संशोधन करतात त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि यालाच या ठिकाणी म्हणजे हे संदर्भ या संशोधक विद्यार्थ्यांना बरोबर या ठिकाणी सापडून किंवा शोधून ते या संकेतस्थळावर जाऊन हे रेफरन्स शोधण्याचं काम ते करत असतात. याला ऑनलाईन पाथ टू डॉक्युमेंट असंही या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी संदर्भ ग्रंथ देण्याची जी पद्धत आहे ती पद्धत या संशोधन ग्रंथामध्ये किंवा शास्त्रीय ग्रंथामध्ये हे आपल्याला दिली जाते आणि ती सर्वात शेवटी आडनाव प्रथम देऊन प्रकाशन संस्था किंवा त्याचं पहिली आवृत्ती किंवा ते कुठलं प्रकाशन आहे आणि ते कधी प्रकाशित झालं आणि मग आवृत्ती प्रथम, द्वितीय, तृतीय वगैरे असे रेफरन्स स्वल्पविराम देऊन वगैरे हे टाकले जातात. आणि अशा रेफरन्सनुसार आकारविल्हेनुसार म्हणजे अल्फाबेटनुसार या ठिकाणी ही संदर्भ सूची या शास्त्रीय ग्रंथाच्या शेवटी किंवा या वेगवेगळ्या संशोधनार्थ ग्रंथाच्या शेवटी ही संदर्भ सूची देणं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि ही सूची अशा या वेगवेगळ्या ग्रंथांमधून किंवा शास्त्रीय ग्रंथांमधून दिली जाते. आता या ठिकाणी विषय सूची ही या ठिकाणी महत्त्वाची असते. आता कथा असेल, कादंबरी असेल, कविता संग्रह असेल किंवा इतर ललित साहित्य पुस्तकं असतील तर या पुस्तकामध्ये सूचीचा संबंध जास्त येताना दिसत नाही.
पण जे काही ग्रंथ माहितीपर आहेत, काही शास्त्रीय विवेचक ग्रंथामध्ये विशिष्ट संदर्भ घेतलेले असतात आणि अशा संदर्भ विषयाची जी सूची आहे ती ग्रंथात दिल्यास मग काय होतं तर वाचणाऱ्यांचा वेळ जात नाही. म्हणजे पटकन त्याला काय होतं तर असे रेफरन्स पाहता येतात, तपासता येतात, शोधता येतात. मग अशा या ग्रंथाला अधिक स्पष्टता येते, अधिक वस्तुनिष्ठता आणि आधारभूतता येते आणि एक विश्वासार्हता प्राप्त होते. आणि त्यामुळंच या ठिकाणी काय होतं तर अशा ग्रंथामध्ये विषयसूची देणं हे अत्यंत उपयुक्त ठरतं. आता अशा ग्रंथामधील विषयाच्या ज्या नोंदी आहेत त्या उल्लेखनीय नोंदी या ठिकाणी विषयसूची किंवा दर्शिका असं याला या ठिकाणी म्हटलं जातं. कधी कधी त्याला इंडेक्स असं म्हटलं जातं. अशा प्रकारची जी सूची आहेत, ग्रंथनामे आहेत, स्थळनामे आहेत, ही या ठिकाणी संस्थानामे आहेत, काही संज्ञा आहेत, काही घटना आहेत, विषय अशा प्रकारे वर्गवारी करून स्वतंत्रपणे या साहित्यकृतीच्या शेवटी ही दिली जाते आणि आकारविल्ल्यानुसार या ठिकाणी क्रमांकानुसार ही सूची आपल्याला द्यावयाची असते. तसं पाहिलं तर महाराष्ट्र साहित्य परिषदेनं जो काही मराठी वाङ्मयाचा म्हणजे विविध खंडात्मक ग्रंथ जे प्रकाशित केलेले असतात त्यामध्ये विविध सूची आपल्याला या ठिकाणी पाहता येतात. या सूची ग्रंथालयामध्ये आपण पाहणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि मग अशा या सूचीनुसार आपण सर्वात शेवटी वळू ते म्हणजे परिशिष्ट. आता या ठिकाणी ज्यावेळेस एखादा ग्रंथ असतो, एखादं या ठिकाणी रेफरन्स असेल किंवा एखादा या ठिकाणी वेगवेगळे धार्मिक ग्रंथ असतील, एखादा संशोधनात्मक ग्रंथ असेल, एखादी कथा कादंबरी असेल, त्याला आपण या ठिकाणी सर्वात शेवटी परिशिष्ट देत असतो. शक्यतो PhDच्या बहुतांश प्रबंधामध्ये किंवा MPhilच्या बहुतांश प्रबंधामध्ये परिशिष्ट हा एक शेवटी म्हणजे एक टॉपिक हा किंवा एक शेवट हा घटक हा दिलेला असतो. आता तो का द्यायचा, त्याचं कारण काय हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं. आता मराठी शब्दकोशामध्ये परिशिष्ट या शब्दाचा अर्थ काय तर जोडपत्र, कधी कधी त्याला पुरवणी असं म्हणतात, कधी पुस्ती म्हणतात, कधी पूरक मजकूर असे एक पर्यायी शब्द या ठिकाणी आपल्याला शब्दकोशामध्ये आढळत असतात. आता या ठिकाणी यावरून आपल्याला काय लक्षात येईल तर जे काय पुस्तक आहे, जी साहित्यकृती आहे, जो ग्रंथ आहे, अशा पुस्तकाच्या दृष्टीने जे काय आवश्यक पूरक माहिती आहे, टिपणं आहेत, लेख आहेत किंवा मुलाखत आहेत, काय भाषण आहेत, काय फोटो आहेत, काय छायाचित्र आहेत, याचा आपल्याला या परिशिष्टामध्ये वापर करता येतो. आणि हे साहित्यकृतीच्या किंवा ग्रंथाच्या सर्वात शेवटी परिशिष्ट असतं आणि हे एक पुस्ती किंवा पूरक टिप्पणी म्हणजे यालाही जोडलेली असते. आणि यामध्ये परिशिष्टामध्ये या सर्व घटकांचा काय होतो तर समावेश होतो. मग कोणी फोटो देईल, कोणी छायाचित्र आहे, कोणी लेख असतील, काही टिपणं असतील, काही मुलाखत असतील वगैरे वगैरे. जर एखादा संशोधन ग्रंथ किंवा PhDचा प्रबंध असेल, एखाद्या मोठ्याच्या व्यक्तीवर असेल, तर त्या व्यक्तीची जर आपण मुलाखत घेतली असेल, त्या व्यक्तीसोबत जर काही फोटो असतील तर ते फोटो आपण परिशिष्टामध्ये देऊ शकतो किंवा त्याची जी मुलाखत आहे ती सर्वात शेवटी प्रबंधामध्ये परिशिष्ट या टॉपिकमध्ये या घटकामध्ये ती या ठिकाणी काय केलेली असते दिलेली असते किंवा तिला जोडलेली असते. म्हणजे एक प्रकारचा भारदस्त ग्रंथ त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजे अर्थात ही परिशिष्ट देत असताना स्वतंत्रपणावर देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि आवश्यक आहे. अर्थात मुलाखती असतील, टिपणं असतील, पूरक माहिती असेल, काही फोटो असतील, तर असं या ठिकाणी परिशिष्ट शीर्षक देऊन त्यासोबत त्याचं स्वरूप, त्याचा संदर्भ किंवा त्याचा उल्लेख येणं हे अत्यंत आवश्यक असतं. आता हे वाचकांना ही माहिती कशा संदर्भात आणि कोठून घेतली हे स्पष्टपणे त्याला कळू शकते आणि त्यानुसार या ठिकाणी डोंट युअर लूज माइंड असं या ठिकाणी या परिशिष्टाच्या अंडरखाली हे दिलेलं असतं आणि त्यानुसार या ठिकाणी हे परिशिष्ट आपल्याला या ग्रंथाचे किंवा साहित्यकृतीच्या शेवटी हे जोडावं लागतं. कधी कधी एखाद्या साहित्यकृतीची किंवा एखाद्या ग्रंथाची ज्यावेळेस दुसरी आवृत्ती निर्माण होत असते किंवा दुसरी आवृत्ती काढली जात असते त्यावेळेस काय होत असतं, एखादी नवीन माहिती जर मिळाली तर त्याला आपण परिशिष्टामध्ये पुरवणी याचा उल्लेख करून त्या ठिकाणी आपण जोडत असतो किंवा अधिक माहिती जर पहिल्या या ग्रंथांपेक्षा जास्त माहिती जर आपल्याला मिळाली तर ते आपण परिशिष्टेमध्ये सुद्धा या ठिकाणी समाविष्ट करू शकतो किंवा जोडू शकतो असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणजे एकंदरीत अशा प्रकारे
जी काय पुस्तक निर्मिती आहे, जी काय साहित्यकृती निर्मिती आहे, जी काय ग्रंथनिर्मिती आहे, या ग्रंथनिर्मिती करत असताना अशा असंख्य आणि वेगवेगळ्या घटकांचा आपण या ठिकाणी काय करावं लागतो, विचार करावा लागतो किंवा विचार केला जातो. आणि हा कशा प्रकारे सदर या वेगवेगळ्या घटकातून आपण या ठिकाणी सांगण्याचा फार मोठा प्रयत्न केला आहे. आणि या सगळ्या गोष्टी या विद्यार्थ्यांनी किंवा या ठिकाणी वाचकांनी समजून घेणं हे अत्यंत गरजेचं असतं. आता पुस्तक निर्मितीच्या जे काही घटकांचं कार्य आहे, हे कार्य एकंदरीत असं प्रकाशन संस्थेमध्ये चालत असतं. मुद्रित शोधनाच्या या संशोधनाखाली किंवा त्याच्या नजरेखालून असे अनेक साहित्यकृती किंवा ग्रंथ हे असे मुद्रित शोधन करून पुढे जात असतात आणि ते अंतिम टप्प्यात येऊन प्रकाशक या सर्व साहित्यकृतीचे असतील, ग्रंथाचे असतील, हे या ठिकाणी प्रकाशन करून या ठिकाणी ही साहित्यकृती अशी निर्माण करत असतो. म्हणजे एकंदरीत या आपल्या प्रकाशन व्यवहार आणि संपादन या पेपरमध्ये आपण एकंदरीत 2 घटकाचा विचार केला. म्हणजे प्रकाशन संस्थापासून ते या ठिकाणी परिशिष्टेपर्यंत आपण अनेक या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांचा विचार केला. आणि अशा वेगवेगळ्या घटकांचा विचार करूनच आपण या ठिकाणी म्हणजे ग्रंथ विक्री कशी असते, वितरण कशी, जाहिरात प्रकार, वाचक संवाद कसा असतो, किंवा ग्रंथनिर्मिती प्रक्रिया म्हणजे काय, किंवा ग्रंथ प्रकार म्हणजे काय, ललित साहित्य, शास्त्रीय ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, ग्रंथ माहिती, म्हणजे अशा असंख्य या घटकांचा विचार करून सर्वात शेवटी आपण मुद्रित शोधन या घटकांचा या ठिकाणी अभ्यास केला. आणि त्यामध्ये आपण मुद्रित काही खुणा पाहिल्या, काही विरामचिन्ह पाहिली, काही अवतरणं पाहिली, काही संक्षेप मजकुराची मांडणी पाहिली, रेखाटन पाहिलं, काही चित्ररेखाटन योजना केली, काही वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथाची सूची पाहिली, परिशिष्ट पाहिली, पुस्तकाचे दर्शनीय रूप, आकार आणि बांधणी, म्हणजे अशा सर्व दृष्टिकोनातून आपण या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून विचार केला. आणि आता शेवटी आपण परिशिष्ट, संदर्भ ग्रंथ आणि सूची या ग्रंथाच्या किंवा साहित्यकृतीच्या अंतिम टप्प्यातलं स्वरूप हे आज आपण पाहिलं. आणि अशा रीतीने आपला प्रकाश व्यवहार आणि संपादन या टर्मचा किंवा या सत्राचा हा शेवटचा भाग या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे असं या ठिकाणी म्हणून मी आता या ठिकाणी थांबतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.